तुमच्या घरच्यांना वाटत असेल घाईच्या वेळी तुम्हाला कुठली भाजी सुचत नाही म्हणून एकदा ही बटाट्याची भाजी त्यांना खाऊ घाला. कुठलंही वाटण नाही, कुठलाही तामझाम नाही. अगदी ताव मारत ही भाजी खातील. तर त्यासाठी सर्वात आधी करायचं काय, आपल्याला 2 बटाटे इथे साल काढून पाण्यामध्ये मी ठेवलेले आहेत. आता या बटाट्याचे आपल्याला काप तयार करायचे आहेत. आवडील त्या आकारामध्ये तुम्ही या बटाट्याचे काप तयार करू शकता. पूर्ण बटाट्याचे काप आपण इथे तयार करून घेतल्यानंतर हे काप पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते लाल पडणार नाहीत. त्यानंतर आपल्याला भाजीची तयारी करायची आहे, म्हणजेच भाजीच्या फोडणीची. पण त्याआधी बटाट्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. कढईमध्ये भाजीसाठी तेल गरम होण्यासाठी ठेवायचं. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान तडतडू द्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि मस्त हलकासा तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची, ते सुद्धा परतून घ्यायची. आता यामध्ये चमचाभर आलं लसूण घालायचं आणि ते सुद्धा छान असं खमंग परतून घ्यायचं. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा परतून घ्यायचा चांगला. आता काही कोरडे मसाले घालूया आपण. चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद घातली, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धना पावडर, पाव चमच्यालाही थोडं कमी एवढा कांदा लसूण मसाला, चवीनुसार लाल तिखट घातला आणि छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जे बटाट्याचे काप तयार करून घेतलेले होते ते घालून घ्यायचे, कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर मस्त सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि मस्त भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे आपल्याला. अगदी 5 ते 7 मिनिटात भाजी शिजून तयार होते. आता झाकण उघडून काढून बघूयात आणि बटाटे शिजले की नाही ते सुद्धा चेक करणार आहोत. तर इथे बघा, सर्व भाजी एकत्र करून घेतली आणि बटाटे असे चेक करून घ्यायचे. आता त्यानंतर यामध्ये चमचाभर शेंगदाण्याचा आपल्याला कूट घालून घ्यायचा आहे. एकत्र करायचं आणि मस्त भाजी ताटामध्ये वाढून घ्यायची आणि ताव मारायचा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया.